आपण आता बघणार आहोत रिटायरमेंट ऑफ पार्टनर. पण हा चॅप्टर किंवा हा क्वेश्चन करायच्या अगोदर मी सांगेन की आधी आपण गुडविल अकाउंट जे आहे ते रिवाइज करून घेऊया, म्हणजे आपल्याला जरा हेल्प होईल. बघा हा बाळांनो, गुडविल अकाउंट जे आहे त्याचं अकाउंटिंग करण्याकरता, ट्रीटमेंट करण्याकरता युजुअली दोन मेथडचा वापर होतो. एक आहे एक्स्ट्रा प्रीमियम मेथड, एक्स्ट्रा प्रीमियम मेथड, आणि दुसरी आहे व्हॅल्युएशन मेथड. व्हॅल्युएशन मेथड. नाव ही मेथड ऍडमिशन ऑफ पार्टनरच्या वेळेला वापरली जाते. ज्या वेळेला पार्टनर नवीन पैसे आणतो, एक्स्ट्रा पैसे आणतो फॉर गुडविल, ते वापरले जाते. बट ही मेथड जी आहे ही ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ तिन्ही वेळेला वापरू शकते. जेव्हा पार्टनर रिटायर होतोय तेव्हा नक्कीच ही मेथड वापरली जाते, डेड होतोय तेव्हा नक्कीच ही मेथड वापरली जाते. सो आता आपण शक्यतो आपण काय करतोय, रिटायरमेंट करतोय ना, मग आपण या मेथडवर लक्ष देऊया. कोणावर? ऑन व्हॅल्युएशन मेथड. मी आधी तुला फक्त एंट्री सांगतोय आणि मग आपण पुढे जाऊ. व्हॅल्युएशन मेथडच्या परत दोन टाईप पडतात, दोन स्टेजेस आहेत. ओके, त्या कोणत्या? फॉर फर्म की फॉर अ पार्टनर. फॉर अ पार्टनर. ओके, जेव्हा फॉर अ फर्म आहे तेव्हा सुद्धा दोन स्टेप्स आहेत. एक आहे रेस्ड आणि दुसरी आहे रिटर्न ऑफ. इथे पण त्याच आहेत, रेस्ड आणि रिटर्न ऑफ. सर जर दोन्हीकडे सेम आहे मग फरक काय उरला तो सांगतो मला आता फरक काय उरला. रेस्टच्या वेळेला फॉर अ फर्म आहे, फर्म म्हणजे कोण? सगळे पार्टनर. इथे सगळे पार्टनर इन्व्हॉल्व आहेत. सो गुडविल अकाउंट डेबिट टू एज कॅपिटल, बीज कॅपिटल, सीज कॅपिटल. फर्म म्हणजे सगळे पार्टनर. इथे आपल्याला ह्यांचा ओल्ड रेशो वापरायचा आहे. ओल्ड रेशो. कोणता रेशो? ओल्ड रेशो वापरायचा आहे. गुडविल घ्यायचं आणि त्याला ओल्ड पीएसआर ने डिवाइड करून तिघांना व्हॅल्यू द्यायची. हे आपण फर्मचं बोलतोय, अख्ख्या फर्मचं. मग हेच गुडविल आपल्याला राईट ऑफ करायचंय. पण राईट ऑफ करताना मिस्टर सी जो आपला रिटायरिंग पार्टनर आहे तो गायब झाला. मग उरले फक्त कोण? ए कॅपिटल आणि बी कॅपिटल, आणि राईट ऑफ करण्याकरता गुडविल. इथे आपल्याला बघा न्यू रेशो वापरायचा आहे. न्यू रेशो वापरायचा आहे. ऑलराइट. सो रेस रिटर्न ऑफ फॉर द फर्म. सगळे पार्टनर इन्व्हॉल्व आहेत. दुसऱ्या बाजूला तेच आहे, रेस गेट ऑफ, पण फक्त फॉर अ पार्टनर. आता गुडविल रेस तर करतोय आपण, पण सगळ्या पार्टनरच्या ऐवजी फक्त रिटायरिंग पार्टनर इन्व्हॉल्व आहे. त्याचा शेअर शोधायचा, मिस्टर सी चा गुडविलचा शेअर शोधायचा आणि त्याच अमाउंटची इथे पोस्टिंग करायची. सर हाऊ टू फाइंड गुडविल पार्टनर्स शेअर? सो गुडविल ऑफ फर्म मल्टीप्लाय बाय सीज शेअर इन पीएसआर. बस हे फाइंड करायचं आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला इथे द्यायची. लक्षात घ्या, इथे सगळे नाही, फक्त एकच पार्टनर इन्व्हॉल्व आहे. ओके, आणि मग ह्याच गुडविलला राईट ऑफ करायचा आहे. पण सी झाला गायब, सी गायब आहे, तो तर रिटायर झाला. मग उरले कोण? ए आणि बी. त्यांची अमाउंट घ्यायची. इथे गुडविल तर सेम आलं, पण इथे तुम्हाला घ्यायचा आहे गेन रेशो. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. इथे ओल्ड रेशो घ्यायचा नाहीये, इथे घ्यायचा आहे गेन रेशो. सो इथे हा एक पॉइंट लक्षात ठेवण्याजोगा आहे की इथे तुम्हाला गेन रेशो वापरायचा आहे म्हणून. ऑलराइट. सो हा तुमचा पार्ट आहे फॉर गुडविल फॉर रिटायरमेंट अँड डेथ. फॉर रिटायरमेंट डेथला ईपीएम नाहीच आहे. फॉर रिटायरमेंट डेथ हेच आहे. काय? व्हॅल्युएशन मेथड. रेस रिटर्न ऑफ मामला ओव्हर. रेस रिटर्न ऑफ खतम. फक्त बघायला लागतं आपल्याला की रेस कुणाचं गुडविल करायचंय, अख्ख्या फर्मचं करायचंय का एका पार्टनरचं करायचंय, त्याने फरक पडतो. तर बघूया आपल्या समोर काय आलं. Let's check it. So बघा, हे थर्ड सेंटेन्स बघा. गुडविल ऑफ द फर्म इज टू बी व्हॅल्यूड ऍट 12,000. However, पण ओनली संजय शेअर. संजय कोण आहे? हा संजय कोण आहे? हा रिटायरिंग पार्टनर आहे.
संजय शेअर इज टू बी रेज, म्हणजे फक्त रिटायरिंग पार्टनरचाच गुडविलचा शेअर आपल्याला रेज करायचा आहे. म्हणजे बघा आपल्याला या मेथडला जायचंय. फॉर अ फर्म रेज करायचंय, राईट ऑफ करायचंय. रेज करण्याकरता आपल्याला अगोदर संजयचा शेअर शोधावा लागेल, ती व्हॅल्यू घ्यायची. मग तीच व्हॅल्यू इथे आपल्याला राईट ऑफ करायची आहे विथ द गेन रेशो. ओके, सो क्वेश्चन रिटायरमेंट आणि डेट हे सम करताना आपल्याला चेक करावं लागेल की शेअर कोणाचा, गुडविल कोणाचा, फर्मचा की एका पार्टनरचा. ऑलराईट, हे डोक्यात ठेवून आपण आजचं सम सुरू करूया आता. चलो, सो क्वेश्चन काय म्हणतोय बघा. अजय, विजय, संजय वर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:3:2. 3:3:2 म्हणजे टोटल बेस 8 चा झाला. याचा अर्थ काय, रिझर्व्ह फंड, जनरल रिझर्व्ह, रिव्हॅल्युएशन प्रॉफिट लॉसेस हे सगळे तुम्हाला 3:3:2 मध्ये तिघांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. क्रेडिटर्स लायबिलिटी, रिझर्व्ह फंड आपल्याला ट्रान्सफर करावा लागेल. किती आहे तो, 12,000. सो अगोदर आपण 12,000 ला डिवाइड करूया बाय 8. व्हॅल्यू किती येते इथे 1,500. डिवाइड केलं आहे, व्हॅल्यू आली 1,500. आता हा आपल्याला कॉमन मल्टिप्लायर मिळालेला आहे. ठीक आहे, त्याने आपण तिघांना मल्टिप्लाय करायचं आहे. 3:3:2. हा 3 कोणाचा, अजय करता, हा विजय करता आणि हा संजय करता. सो 1,500 इंटू 3 4,500. सेम रेशो 4,500 इंटू 2 3,000. सो अशा प्रकारे आपण रिझर्व्ह फंडला डिस्ट्रीब्यूट करणार आहोत इंटू द कॅपिटल्स. बँकेचा आपण सेपरेट अकाउंट बनवूया. स्टॉक, डेटर, लाईव्ह स्टॉक, प्लांट सगळे गेले असेटला. ऑन 1st April 20 संजय रिटायर्ड, ओके, फ्रॉम द फर्म ऑन द फॉलोइंग बेसिस टर्म्स. RDD टिक मार्क ऑन डेटर्स, क्रेडिटर्स टिक मार्क ऑन क्रेडिटर्स, गुडविल आपण ते ट्रीटमेंट करूया पुढे. असेट्स टू बी रिव्हॅल्यूड, स्टॉक टिक मार्क ऑन स्टॉक, प्लांट मशिनरी टिक मार्क ऑन प्लांट मशिनरी, लाईव्ह स्टॉक टिक मार्क ऑन लाईव्ह स्टॉक. अमाउंट पेएबल टू संजय टू बी ट्रान्सफर्ड टू हिज लोन अकाउंट आफ्टर द रिटायरमेंट. सगळ्या एंट्रीज झाल्या, सगळ्या ऍडिशनल झाल्या का क्लोजिंग करताना रिटायरिंग पार्टनरचा बॅलन्स जो काय येईल तो ट्रान्सफर करा कोणत्या अकाउंटला, लोन अकाउंटला, असं समोर सांगते. तसं करूया आपण. ठीक आहे, प्रिपेअर रिवाइल अकाउंट, कॅपिटल अकाउंट अँड दी बॅलन्स शीट. ऑलराइट, सो हे सगळं वाचलं आपण आणि आपला एक सेटअप तयार केला. ऍज अ वर्किंग नोट, बँक अकाउंट, गुडविल अकाउंट. नेक्स्ट पेजवर रिवाइल अकाउंट, कॅपिटल अकाउंट. नेक्स्ट पेजवर बॅलन्स शीट. अशी 3 पानं आपण आखून ठेवायची आणि मग 1 बाय 1 पोस्टिंग सुरू करायची. आधी पोस्टिंग करायची आणि मग ऍडजस्टमेंट. फाइन, पोस्टिंग करताना एक इफेक्ट, ऍडजस्टमेंट 2 इफेक्ट. सिंपल. चलो लेट्स स्टार्ट क्विकली. क्रेडिटर्स, चलो क्रेडिटर्स. क्रेडिटर्स कम टू लायबिलिटीज. इथे मी 3 लाईन सोडल्या फॉर द कॅपिटल. त्यानंतर म्हटलं इकडे म्हटलं क्रेडिटर्स टिक मार्क आहे, अमाउंट आत घेतली. नेक्स्ट रिझर्व्ह फंड टू बी ट्रान्सफर्ड टू द कॅपिटल अकाउंट. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण लिहूया कॅपिटल अकाउंट. फॉर कॅपिटल आपण अकाउंट टाकलाय, सो आपण अकाउंटला आलो. आता ती जी व्हॅल्यू आहे ती कुठे आहे बघा, असेटला की लायबिलिटीला. कॅपिटल लायबिलिटी आहे, रिझर्व्ह फंड लायबिलिटी आहे. लायबिलिटी म्हणजे क्रेडिट बॅलन्सेस. सो लेट्स पोस्ट इट ऍट क्रेडिट बाय बॅलन्स ब्रॉट डाउन. अजय's कॅपिटल, विजय's कॅपिटल, संजय कॅपिटल. सम मध्ये व्हॅल्यू आहेत, सम मध्ये व्हॅल्यू किती आहेत, सम मध्ये व्हॅल्यूज 33 45 24. सो 33 45 24. त्याच्याच खाली लगेच बाय जनरल रिझर्व्ह किंवा रिझर्व्ह फंड जे दिलंय ते लिहायचं. किती व्हॅल्यू आहे 12,000. पण ही व्हॅल्यू आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायची अशी 4500 4500 अँड 3000. सो व्हॅल्यूज अकॉर्डिंगली घेतल्या आपण. ठीक आहे सर हे इथे का घेतलं, रिझर्व्ह फंड म्हणजे पैसे मालकाचे असतात, मालकाचे लास्ट इयरचे जमलेले पैसे असतात. मग ते पैसे मालकाला देऊन टाकले. सर मग वाय लायबिलिटी, वाय क्रेडिट. अमाउंट कुठे बघा ऍट लायबिलिटी आहे, सो क्रेडिट बॅलन्स. ठीक आहे, पुढे जाऊया. नेक्स्ट कॅपिटल घेतलं आपण, रिझर्व्ह झालं. बँकेचं आपण अकाउंट ओपन केलंय, तर आपण अकाउंट जाऊया. बँकेच्या अकाउंटला गेलो आपण. कुठे लिहूया आता, डेबिटला की क्रेडिटला. असेट्स आहेत डेबिटला. टू बॅलन्स ब्रॉट डाउन. क्वेश्चन मध्ये अमाउंट घेतली, तिथे पोस्ट केली आपण. पुढे स्टॉक, डेटर, लाईव्ह स्टॉक, प्लांट मशिनरी हे सगळं जाणार आहे असेट साइडला. सगळ्यांवर टिक मार्क आहे. ठीक आहे, सो आपल्याला प्रत्येक अकाउंट नंतर एक लाईन सोडायची आहे. स्टॉक अमाउंट लिहिली, डेटर्स अमाउंट लिहिली, लाईव्ह स्टॉक अमाउंट लिहिली,
प्रॉमिसरी ओनली. तुम्ही ऑब्झर्व केलं मी प्रत्येकानंतर एक एक लाईन सोडली आहे. का बरं? त्यावर टिक मार्क आहेत, त्यांच्यावर ऍटिस्मेंट आहेत, ते करायचंय म्हणून ते सोडले आपण. ते फाईन झालं. पोस्टिंग झाल्या. इथपर्यंत आपण सिंगल इफेक्ट दिला. इकडनं पुढे आपल्याला डबल इफेक्ट द्यायचा आहे. सुरू करूया. RDD is to be maintained at 10% on debtors. चलो डेटर्स ने आ गया हम लोग. लेस RDD. का RDD? डाउटफुल डेट्स. असं वाटतंय मला की तो कस्टमर मला फसवतो असं वाटतंय मला. सो डाऊट कसला आहे? पैसे वाढण्याचा का कमवण्याचा? कमवण्याचा. की त्याला फसवलं तर माझे पैसे कमी होतील. कमी म्हणजे लेस. सो लेस RDD. किती? 10%. सो 10% काढल्या पाहिजे. लेस करून बाहेर म्हटलं. नाव सी असेट कमी झाली, हा आपला लॉस झाला. संपत्ती प्रॉपर्टी कमी झाली, हा आपला लॉस झाला. लॉस असणार आहे डेबिटला. डेबिट ऑल एक्सपेन्स अँड लॉसेसच्या हिशोबाने डेबिटला. टू RDD. किती लॉस झाला आपला? अख्खा लॉस नाहीये, फक्त 1500चा लॉस झालाय. तितकं दिलेलं आहे आपण. ओके. पुढे नेक्स्ट काय? पुढे काय बघा. पुढे काय? ₹300 टू बी रिटर्न डाउन फ्रॉम द क्रेडिटर्स. नाव क्रेडिटर्स रिटर्न डाउन म्हणजे लेस करणे. लक्षात ठेवा. अकाउंट्स मध्ये राईट ऑफ रिटर्न डाउन म्हणजे लेस करा. त्याला काउंट टाका. उसको भूल जा. किती केले? ₹300 लेस केले. सो लेस केलं, बाहेर घ्या. आता ह्याचा अर्थ काय होतोय? क्रेडिटर्स ज्याला मी पैसे भरणार आहे, देणार आहे, तो मला म्हणतो 300 सोडले, बाकीचे दे मला. ठीक आहे, ठीक आहे, थँक्यू. त्यांनी आपले 300 सोडले, त्याने आपल्याला ₹300 सोडलं म्हणजे आपला गेन झाला. पैसे वाचले. सो गेन, हे पैसे वाचले आपले, ते गेन आले क्रेडिटला. रिवाइल अकाउंटच्या क्रेडिटला ₹300. कशामुळे? बाय सन्ड्री क्रेडिटर्स. पुढे पुढे काय बघा. पुढे ह्याला बघा. गुडविल ऑफ द फर्म व्हॅल्यूड ॲट 12,000. However, only संजय's share is to be raised. आधी आपण व्हॅल्यू शोधूया. संजयचा शेअर. संजय's share of goodwill is equal to goodwill of firm multiplied by Sanjay's share in PSR. सो अख्ख्या फर्मचं गुडविल किती आहे? 12,000. ते घेतलं 12,000 मल्टिप्लाय बाय संजयचा शेअर किती आहे बाळांनो? बघा 3:2 म्हणजे हा त्याचा शेअर आहे. संजय हा संजय आहे बाळांनो. 2 आला शेवटचा. हे बघा थर्ड पार्टनर आहे. थर्ड पार्टनर 3:2. ओके. सो 2/8. हे सॉल्व केलं आपण 1/4 3. हे येणार आहे आपलं सर 3000. हे आपल्याला मानू 3000. आता हा जो पार्ट आहे हा आपल्याला काय करायचं आहे? राईट ऑफ करायचं आहे. पण करायचं की नाही करायचं आहे? राईट ऑफची गोष्ट, राईट ऑफची स्टेप सांगितली असेल तरच करायची, नाहीतर नाही करायची. आपल्याला चेक तर करूया. राईट ऑफ करायचंय का? हो त्याने म्हटलंय बघा रिटर्न ऑफ इमिजिएटली. मग हे 3000 आपल्याला राईट ऑफ करायचे. रिटर्न ऑफ इन गेन रेशो. गेन रेशो कोणामध्ये? उरलेल्या पार्टमध्ये अजय आणि विजय. 3000 आपल्याला राईट ऑफ करायचे. आता आला गेन रेशो. सर हाऊ टू फाइंड गेन रेशो? ट्रिक आहे बघा. जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये न्यू रेशो दिला नसेल तर जो तुमचा ओल्ड रेशो आहे तोच तुमचा राहतो गेन रेशो. सो यांचा ओल्ड रेशो काय होता? 3:2. हा तर गेला. हा उरला त्यांचा गेन रेशो. ठीक आहे. 3:3 म्हणजे काय? 1/2. हे 1 उरला ना. 3:3 म्हणजे 1:1 म्हणजे हाफ ऑफ. काय आहे? सो व्हॅल्यू आली 1500. ओके. सो आपल्याला ते रेज करायचंय 3000, राईट ऑफ करायचंय 1500. चला सुरू करूया मला पटकन. सो पहिले रेज करूया. रेज गुडविल क्रिएट केलं. असेट डेबिटला 2. कोणाचं गुडविल? अख्ख्या फर्मचं का फक्त एका पार्टनरचं? एका पार्टनरचं. फक्त एकाचं नाव 3000. गुडविलच्या डेबिटला कॅपिटल म्हणून कॅपिटलच्या क्रेडिटला बाय गुडविल. ही आपली फर्स्ट स्टेप झाली. इथं बघा बाळांनो, हा डेबिट इफेक्ट आणि हा क्रेडिट इफेक्ट. डेबिट इफेक्ट, क्रेडिट इफेक्ट. इथे आपली स्टेप 1 संपली. जिथे आपली स्टेप 1 संपली त्याच्या रिव्हर्स साइडला स्टेप 2 सुरू होणार. रिटर्न ऑफची 2 गुडविल. ओके. कॅपिटलला
क्लोज करतोय विथ द हेल्प ऑफ गुडविल. ही व्हॅल्यू किती आहे 3000. ही आपल्याला क्लोज करायची आहे पण दोघा मिळून 1500 1500. नाव कॅपिटलच्या डेबिटला गुडविल म्हणून गुडविलच्या क्रेडिटला बाय कॅपिटल. अजय विजय 1500 1500. अशा प्रकारे इथेच आपण गुडविल अकाउंट क्लोज करून टाकूया. इथे आपण गुडविल बानो ट्रीटमेंट दिली. तुम्हाला काय लागणार आहे ठीक आहे. एकदा परत करूया बघा. हा गुडविल रेज केलं तयार केलं डेबिटला 2. इथे 2 आलं म्हणजे कॅपिटलला बाय आलं बाय गुडविल. जिथे आपली स्टेप 1 संपली त्याच्या रिव्हर्स साइडला स्टेप 2 सुरू झाली. 2 गुडविल 1500 1500. कॅपिटलच्या डेबिटला गुडविल म्हणून गुडविलच्या क्रेडिटला बाय कॅपिटल 1500 1500. अशा प्रकारे आपण गुडविल अकाउंटला ट्रीटमेंट दिली. ओके चला पुढे जाऊया. नेक्स्ट काय नेक्स्ट आहे रिव्हॅल्युएशन. स्टॉकची व्हॅल्यू 18900. चलो कम टू असेट्स. स्टॉकची व्हॅल्यू किती हवी आहे 18900. आता ऑब्झर्व करा व्हॅल्यू आपल्याला कमी करायची आहे का वाढवायची आहे. सर 19 होती 18 जेव्हा लेस करायची आहे. दोघांचा गॅप काढला आपण 900 900 करेक्ट. सो लेस केला आपण हे. आता बघा असेट कमी झाली. असेट कमी झाली हा आपला लॉस झाला. लॉस म्हणजे रिव्हॅल अकाउंट डेबिटला. सो टू स्टॉक अकाउंट बाय 900. पुढे कोणतं अकाउंट आहे प्लांट मशिनरी 60000. चलो 60000 सर. हे बघा प्लांट मशिनरी 62 होती ती आपल्याला 60 करायची आहे. ही आपल्याला कमी करायची आहे. सो लेस डेप्रिसिएशन किती कमी करायची आहे 2100. अगेन आपली असेट कमी झाली हा आपला लॉस झाला लॉस डेबिटला. सो टू प्लांट मशिनरी 2100. नेक्स्ट पुढे पुढे काय बघा लाईव्ह स्टॉक 30600. लाईव्ह स्टॉक 30600. बघा आता अरे आता व्हॅल्यू वाढते ही म्हणजे ऍड करावं लागेल ऍप्रिसिएशन. कितीने 600 ने. आपली असेट वाढते हा प्रॉफिट आहे गेन आहे. सो क्रेडिट लावला आपण बाय लाईव्ह स्टॉक ₹600. संपल्या सगळ्या संपल्या. फक्त शेवटचं उरलेल्या पार्टनरचं रिटायरिंग पार्टनरचं कॅपिटल उरलंय. बाकी सगळं आपण क्लोज केलेलं आहे. आता हे क्लोज करताना एकदा परत चेक करा 2 वेळा 3 वेळा नीट कन्फर्म करा की क्लोजिंग कसं करायचं आहे. विथ द हेल्प ऑफ कॅश करायचं आहे का विथ द हेल्प ऑफ लोन करायचं आहे. तर ते झालं ना आपलं तर खूप मोठा गोंधळ होईल. चेक करा की क्लोजिंग कसं करायचं विथ द हेल्प ऑफ व्हॉट. त्याने म्हटलं विथ द हेल्प ऑफ लोन. अच्छा अच्छा विथ द हेल्प ऑफ लोन आहे म्हणजे कॅशची गरज नाही. कॅशला क्लोज करून टाका पटकन. कॅशला क्लोज करूया आपण. चलो लेट्स स्टार्ट. कॅशला क्लोज करूया. कुछ है ही नहीं सर. टोटलिंग वैल्यू वाली बाय बैलेंस कैरेट डाउन. बैलेंस goes to बैलेंस शीट. चलो आ जाओ यहाँ पर. ओ सॉरी येस बैंक. ओके व्हॅल्यू घेतली आपण. त्यानंतर गुडविल हा तर क्लोज झालाय टेन्शन नाही. देन क्लोज रिव्हॅल्युएशन. टोटलिंग करूया जी 9 10 6 500 4 500 आणि इथे करूया हे टोटलिंग झाली 900. फाइन. कोणती व्हॅल्यू मोठी आहे 4 500 मोठी आहे सर. ओके मोठ्या व्हॅल्यू मधून लहान व्हॅल्यू मायनस केली किती उरले 3600. आता ही जी व्हॅल्यू आहे ही आपल्याला ओल्ड पार्टनर्स मध्ये तिघे ओल्ड पार्टनर्स त्यांच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करायची आहे. सो 1 2 3 लाईन सोडून चौथ्यावर बाय कॅपिटल अजय विजय संजय. याचा रेशो काय 3:2. सो 3600 ला आपण आधी 8 ने डिवाइड करूया. ओके 8 1 8 8 चौक 32 उरले 4 8 5 40 0. सप्लाय 450 मिळालं. आता 450 ला आपण 332 ने मल्टिप्लाय करूया. हे सिंपल आहे. हे आहे 900 आला इकडे 300 म्हणजे 5 चालला 1 312 13. सो 1350 and 900. तो ह्या आपल्या झाल्या रिव्हॅल्यूच्या डिस्ट्रीब्युशन्स 1350 900. आता रिव्हॅल्यूच्या क्रेडिटला कॅपिटल. सी रिव्हॅल्यूच्या क्रेडिटला कॅपिटल म्हणून कॅपिटलच्या डेबिटला 2 रिव्हॅल्युएशन 1350 and 900 रिस्पेक्टिव्ह अमाउंट त्याला आपण देऊन टाकूया. ओके आता फक्त रिटायरिंग पार्टनरला क्लोज करायचं. जो सगळ्या नव्हे फक्त रिटायरिंग पार्टनरला क्लोज करायचं आहे. सो क्लोज संजय आपला टोटल केली 900
टोटलिंग केली 30,000. कोणती मोठी आहे? 30. त्यातून लेस करायचंय 900, थोडं वर घ्यायचंय, लगेच खाली घेऊन वर घ्यायचंय, लेस करून दिलं. आता ही जी व्हॅल्यू आहे ही कुठे? कॅशला की लोनला? सांगेल सम म्हटलं लोन अकाउंट, बट टू लोन अकाउंट, संजय लोन अकाउंट. फाईन. आता बच्चा लोक समजून घ्या, अकाउंट्स मध्ये ही स्टेप कधी लेफ्टला येईल कधी राईटला येईल. ओके, येऊ शकते, शक्यता आहे म्हणजे. ठीक आहे, लेफ्ट और राईट. आपली कुठे आली आहे? लेफ्टला आली आहे, लेफ्टला. म्हणून ऍट बॅलन्स शीट लेफ्टला लिहायची, लेफ्टला. जर ती हा बॅलन्स समजा इन केस इथे आला असता, इथे राईटला, तर ऍट बॅलन्स शीट आपण ती राईटला लिहिली असते. दॅट्स इट. अजून होणार नाही. राईट, लेफ्टला किंवा राईटला. दॅट्स इट. झालं. यानंतर क्लोज करायचे आपले उरलेले पार्टनर्स. चलो विजय क्लोज करूया. इथे किती आहे? 49. इथे किती आहे? 285. टोटलिंग ही मोठी आहे. लेस केलं, गॅप आला, हा गेला टू बॅलन्स. इथेच मेन मुद्दा आहे. विजय रिटायर झाला नाहीये, तो अजूनही आपला पार्टनर आहे, म्हणून तो बॅलन्स आला कॅपिटल मध्ये. आणि संजय रिटायर झाला, त्याचे पैसे आता बॅलन्स नाही वाहतो, ते लोन ट्रान्सफर ठेवायचे. जो पार्टनर रिटायर होतोय त्याला बॅलन्स ठेवायचा नाहीये, त्याला लोन किंवा कॅश. आणि जे पार्टनर आहे आपले कंटिन्युइंग त्यांना आपल्याला बॅलन्स ठेवायचं. अजय टोटलिंग केली. कोणती मोठी आहे? 37,500. लेस केलं, ती व्हॅल्यू आपल्याला मिळाली. बॅलन्स गोज टू बॅलन्स शीट. आणि आपले पार्टनर्स, मालक, कॅपिटल, त्यांची नावं लिहायची. त्यांची व्हॅल्यू काय होती? 34,650 अँड 46,650. टोटलिंग ह्याची भाग घेतली आपण. 0, 5 चालला, 1, 12, 3 चालला, 11 चालला. टोटलिंग केल्याच्या पण टोटलिंग. दॅट्स इट. हा झाला आपला रिटायरमेंट ऑफ पार्टनरचा क्वेश्चन. ठीक आहे, हा ऑफकोर्स बोर्ड क्वेश्चन आहे, एकदा रिवाइज करणं अपेक्षित आहे.